हे आज पौर्णिमा असल्यामुळं आणि हनुमान जयंती पण होती, तर मस्त अशी छान अशी साधी सिंपल अशी रांगोळी काढली आणि पौर्णिमा पण होती, तर हळदीचं लेपन केलं होतं. सकाळी देवपूजा वगैरे केली, सेवा केली, हनुमान चालीसा वाचला आज 2 वेळेस. आणि हे बघू शकता संध्याकाळचा टायमिंग आहे. त्यांचा आज उपवास होता, तर साबुदाणा खिचडी केली. खिचडी उशिरा केली, मग संध्याकाळीच केली आणि साबुदाणा थोडा उशिरा भिजत घातलेला, मग ते भिजले नव्हते म्हणून संध्याकाळच्या वेळेसच. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या बोर्ड टाईमच्या मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. पहिला व्हिडिओ आहे मंगळवारचा. आज मंगळवार आहे आणि आज हनुमान जयंती सुद्धा आहे. तर जे हनुमान जयंतीच्या पण तुला सर्वांना माझ्या परिवारांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या बोर्ड टाईमला मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा. खूप खूप मनापासून शुभेच्छा. त्यांना बघा तर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. इथं भात घातलेला आहे, तर भात झालाय. मेनू सांगते: डाळ भात, तोंडलीची भाजी आणि चपाती. आणि गोडमध बघू आता शिरा वगैरे करते किंवा नाही करत, साखरच ठेवते, कारण की ना माझा हात खूप दुखतोय. मग काय करता येईल, आज काय केलं हाताला, आज हात भाजलेला आहे. ते बघू शकता, तुम्हाला दिसणार पण आहे, दिसणार नाही, कारण दुपारी खिचडी करत होते, शेंगदाणे भाजले आणि कढई उतरवली आणि कढईतून वाकडी बसली, म्हणून असं हाताने पकडलं, जस्ट गरम कढई अशा हाताने पकडले. पूर्ण असे बोट माझे ना, हा बोट पण थोडासा भाजले, पण हे चारही बोट माझे भाजले. फोड वगैरे आल्या नाही, कारण लगेच थंड पाण्याखाली धरलं, बरफ पण लावला, त्याच्यामुळे फोड वगैरे आलेलं नाही. तर असं तर मला गवारीची भाजी पण करायची होती, ते बोलले गवारीची भाजी पण कर, पण हात दुखत असल्यामुळे ना तोंडलीची भाजीच कशी कापली, फक्त मळताच येत नव्हतं टाईमला. ठीक आहे, तर आता मी डाळीला फोडणी करून घेत आहे. तुरीच्या डाळीचं मस्त असं वरण करत आहे. त्याच्या डाळीला फोडणी करून घेते. डाळी जिरे घातले. काही व्हिडिओ आवडतात की नाही ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू व्हिडिओ बघण्यासाठी. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. फोडणीच्या अगोदर आपल्या कामात जाणार नाही, त्याच्यामुळे मी शांत आहे. आज म्हणजे आपण एडिटिंग करायची गरज नाही, डायरेक्ट आपण बनवूया व्हिडिओ. म्हणजे आवाज पण डायरेक्ट मी बोलत आहे व्हिडिओ बनवता वेळेस. बघा, या व्हिडिओचा जर आवाज जर तुम्हाला नाही समजला, व्हिडिओ चेक करेन परत एकदा. जर नाही समजला तर मी व्हिडिओला आवाज देईन परत. तरी पण बघू आता, कारण कॅमेरा म्हणजे फोन लांब आहे, मी इकडे आहे, त्याच्यामुळं बघू आता. तरी पण मी आवाज देत आहे. आताच डाळीला फोडणी केलेली आहे. आता इथं भाजीला फोडणी करून घेत आहे. लगेच डाळ होती तोपर्यंत कांदा वगैरे कापून घेते. हात बघा खूप दुखतो मला, पीठ मला आज येत नव्हतं. गवारीची भाजी कशी साफ केली असते त्यांना सांगा. मी तोंडलीची भाजी मी एवढी कशी तरी कापली. बोट खूप दुखत आहे. पकडायलाच होत नाही, तर पटापट कापते, म्हणजे कसं पटकन होऊन जाईल. कापायला जास्त वेळ लागेल तेवढंच अजून दुखून माझा हात.
गप्पा आपल्या कशा वाटतात ताई? मग गप्पा मारते ते तुमच्यासोबत आवडतात की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मग मी ना आता इकडे घेते फोन, म्हणजे तुम्हाला थोडासा आवाज व्यवस्थित ऐकायला येईल. टॅमॅटो कापून घेते आणि थोडक्यात तुमच्यासमोर माझे मत मी जे मांडत असते ते किती ताईंना आवडतात किंवा पटतात. आवडतात ते नाहीच बोलणार मी, पटतात किती ताईंना. जर कोणाला जर पटत नसेल त्यांनी मला नक्कीच सांगावं ताई आम्हाला हे मत पटलं नाही, नक्कीच मी सुधारणा करेन त्या गोष्टीमध्ये किंवा परत म्हणजे ती गोष्ट होणार नाही. काय म्हणजे जे मी बोललं असेल काय चुकीचं ते तर बघा. कांदा टमॅटो पण लगेच कापून झाला. भाजी वगैरे कापून घेतली त्याच्यामुळं काय हे नाही. डाळ भाताचं कुकर लावलं आणि लगेच भाजी वगैरे कापून घेतली. आणि आज संध्याकाळी मी साबुदाणा खिचडी केली संध्याकाळी, म्हणजे 6 वाजता, कारण त्यांचा उपवास होता. आणि साबुदाणा उशिरा भिजत घातली, मला लक्षातच नाही, ते बोलले होते भिजत घातले आणि घरातले संपले होते, ते दुकानातून आणायला पाठवलं, दुकान पण बंद होतं आमच्या जवळचं, मग पुढं पाठवलं, मग त्याच्यामुळे उशीर झाला. मग ते मी केलेच नाही लवकर, डायरेक्ट म्हणतं संध्याकाळीच करा. संध्याकाळीच त्यांनी पण खाल्ले, आर्याने खाल्ले, मी नाही खाल्ले. मला कंटाळा येतो साबुदाणा खायचा. कधी कधी वाटतात खाऊशी, दही वगैरे असले आवडतं, असं थोडंसं असं आवडतं. आणि आर्याला पण आवडतं, सॉरी यशला पण आवडतं. पण यश आला तर यशला म्हणजे झाले नव्हते साबुदाणा, तो मग परत गेला, तो आलाच नाही अजून. चहा प्यायला पण नाही बघा त्याला चहा. आता मी गरम करून पिते, गरम पिले. आता ना चायचा कलर पण चेंज झालाय. आता वाजलेले आहेत मला असं वाटतं ना 9:15 वाजले. हात खूप दुखते मला. 9:15 वाजता माझा एवढा स्वयंपाक झाला, उशीरच झाला. भाजी एवढी कापली ना त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. सोपलेला पण होत नाही टोप वगैरे. तोंडलीची भाजी कापा, धुवा, कापा, थोडा उशीरच लागतो. आणि पीठ वगैरे मळलं तर पीठ वगैरे पण हळूच मळत होते, असं म्हणजे पीठ मला जमत नव्हतं, तर मग हळूच मळलं, त्याच्यामुळे थोडंसं अजून उशीर झाला. मग मी व्हिडिओ पण ऑन नाही केला, म्हणजे आपण हळू करणार, तो व्हिडिओ थोडा मोठा होणार, त्यापेक्षा म्हणजे आपण करून घ्यावा जे अवघड काम आहे ते, नंतर मग व्हिडिओ चालू करूया. तर साधी सोपी आज पूजा काय केली सांगते, सेवा काय केली सांगते. हनुमान जयंती आहे तर 2 वेळेस फक्त मी हनुमान चालीसा वाचला, तर शनिवारी वाचतेच, पण आज हनुमान जयंती असल्यामुळे मी सेवा आज हनुमान म्हणजे मारुतीरायाची हनुमान चालीसा वाचलेला आहे. 2 वेळेस मला वाचायचं होतं, 21 वेळेस बघा असं होतं. आता मला हा गॅस पुसून घ्यावा लागला, डाळ होती. ठीक आहे, हनुमान चालीसा वाचला मी 2 वेळेस, मला वाचायचं होतं 21 वेळेस, पण 21 वेळेस सकाळचं कसं शक्य होत नाही. कोण आहे आर्य? सकाळ क्या काम है? क्या नाम है? बिगड़ गया कि बॉक्स बंद हो गया? पैकेज खत्म हो गया? पैकेज खत्म हो गया? क्या नाम? नाम क्या है पापा का? पापा का नाम क्या है? और पूरा नाम सरनेम? अशोक प्रजापति। अच्छा, अंकल आएंगे तो भेजती है मैं, अंकल आएंगे तो मैं उधर भेज देती हूँ। ओके, आता चहा घेते मी, म्हणजे एवढा गरमीचा काही चहा तर होतं घेते थोडासा आहे तर. आता तुम्हाला सांगायचं राहून गेलं, इथं भाजी टाकते आणि बोलते, मग गप्पा मारते, म्हणजे स्वयंपाकाला पण उशीर होणार नाही. आपल्या इथं घेते मी कॅमेरा, म्हणजे मी बोलून ते तुम्हाला समजेल. तर ताईंनो, 21 वेळेस मला सेवा करायची होती आज, म्हणजे हनुमान चालीसा 21 वेळेस वाचायचा होता. म्हणजे असं काय नाही की 21 वेळेस वाचले पाहिजे, पण काल मी एक टाईमचा व्हिडिओ बघते, तर त्या बोलल्या होत्या की 21 वेळेस वाचायचा वगैरे, सेवा आहे 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची. तर म्हणजे आपल्याला तेवढं ते जमणार नाही 11 किंवा 21 दिवसाची सेवा, पण आपण थोडक्यात आपण हनुमान चालीसा तर वाचू शकतो, जेवढा वेळ होईल तेवढा, जास्तीत जास्त
वेळ वाचता येईल तेवढं. तर प्रयत्न केला, पण 2च वेळेस वाचला, कारण सकाळचा टायमिंग असतो. माझी पूजा झाली का लगेच त्यांची पण पूजेचा टायमिंग असतो, ते लगेच बसतात. त्याच्यामुळं ना त्यांचं आवडीपर्यंत मी फक्त 2च वेळेस हनुमान चालीसा बोलले आणि मग मुली बस झालं आता, कारण की दुसरे पण आपल्याला कामं असतात बघा सकाळचे म्हणलं तर म्हणजे ठीक आहे. असं काय नाही की इतक्या वेळेस वाचलं पाहिजे, तितक्या वेळेस आपल्या मनामध्ये महत्त्वाचं हेच आहे की आपल्या मनामध्ये भाव महत्त्वाचा आहे. सेवा करा, पण असं बंधन नाही की इतक्या वेळेस सेवा केली पाहिजे. माझं असं मत आहे, मनापासून सेवा केली तर देवापर्यंत बरोबर पोचते. फक्त आपण मनापासून सेवा करायची. मी मनापासून सेवा करत असते, मग ती एक वेळेस असो किंवा भरपूर वेळेस असो. तर अशा प्रकारे सेवा होती, बस तेवढंच, अजून काहीच नाही. आणि आता गोड काय करायचं, पण आता मला सुचत नाही गोड काय करून मी. बघू आता, जमलं तर करण, नाही तर नाही करण. आणि असं पण त्यांनी सकाळी मंदिरात गेले होते, तर लाडू वगैरे नेले होते त्यांनी, बेसनचे लाडू नेले होते. तर तिकडून पण त्यांनी प्रसाद आणला, बेसनचा लाडू प्रसाद आणला, एक लाडू. आणि सुठवडा असतो, सुठवडा आणला. मी प्रसाद खाल्ला सकाळीच. आणि उपवास आहे त्यांचा, त्यांनी आज उपवास पकडलेला आहे. तर मी नाही पकडला उपवास, मला उपवास वगैरे ना सहनच होत नाही. अशा आजारी पडले होते ना, त्यापासून थोडंसं उपवास वगैरे पकडला ना, माहीत नाही का, उपवासाचं नाव जरी घेतलं तर मला डोक्यामध्ये चक्कर होतं, माहीत नाही का. म्हणजे कमी खाईन, पण पोटाला लागतं खायला थोडासा आधार. खिचडी वगैरे खाऊन जमत नाही, खिचडी पण जास्त आवडतं. त्याच्यामुळं आता असं विचार केला का की जी सेवा करायची आपण ती करू. जिथं उपवास पकडायचं ते नक्कीच उपवास पकडून, जिथं बिन उपवास पकडता जर सेवा होत असेल ती सेवा पण आपण नक्कीच करू. तर मी तशीच करते आता. आता आवाज येणार नाही, मला शांत बसते. तुम्ही पण आता रेसिपी बघा. मिरच्या घ्यायची विसरले, होतं असं कधीतरी घाईमध्ये. लहान काय गोड का बनवत नाही ते सांगते, कारण हाताने ना ताई काहीच करत नाही. मला ना हात खूप दुखतोय. तर म्हणजे करायला काय नाही, करायला पण हातच खूप दुखतोय, मग काहीच करायला होतं. म्हणजे असं ना फिरवायलाच होत नाही मला, चमचा वगैरे पण धरायला होत नाही. गोड काय नाही, फक्त डाळ भात भाजी. आणि नाही जर शिरा वगैरे केला तरी साखर दाखवत प्रसादामध्ये. मिरच्या कापायचे विसरले होते भाजी. तोंडली मिडली ताईनं काय भाजून नाही घेतली, कारण की भाजायला खूप फिरवायला लागून माझा हात दुखतोय. मी आता डायरेक्ट तोंडली टाकणार आहे आणि थोडीशी तिखटच भाजी करणार आहे. थोडी एकदम मिरची जास्त टाकते फक्त. त्यांनी आणली होती तोंड गवारीची पण भाजी, म्हणजे गवारीची पण भाजी तर पण मी नाही केली. हात दुखतो, काय काय करणार ना आपण. भांडे घासायलाच किती आता त्रास होणार आहे. तरी मग अशी घासले तसेच भांडे मी. दुपारचे होते ते जेवणाचे, मुलं जेवले होते. मी तर काय जेवलेच नाही आज दुपारी, कारण मग जेवली का नाही तर त्यांचा उपवास होता, मग त्यांना खिचडी केली. आणि त्यांचा उपवास असल्यामुळे त्यांना खिचडी केली. आणि मुलांना होतं रात्रीचं, तुम्हाला सांगितलं रात्री की ते लोक खाल्लं नाही, पूर्ण जेवण संपलंच नव्हतं. मग त्यांना बोलले खा तुम्ही, वशाट होतं तरी पण म्हणजे चाललं. रात्रीचा भात होता, आता ते कुठं देऊ शकत नाही. मग त्यांना बोलले तुम्ही खा. मुलांना बोलले खा तुम्ही. दोघांनी ते खाल्लं. फ्राईड राईस भात वगैरे नाही खाल्ला, पण चटणी होती बोंबलाची आणि चपाती, ते पण त्यांनी खाल्लं. मी खायला सांगितलं त्यांना,
दुपारी खाल्लं मी पण आज घरीच होता. दुपारी त्यांनी खाल्लं पण मी नाही जेवले. मग वशा ठेवतं मग मी एकट्यासाठी म्हणजे काय करत बसू ना, म्हणजे ते खाणार तर मग मी काय नाही केलं. त्यांनी मग अशी वडापाव आणले होते, मग ते भजी पावसाळे मग तेच खाल्ले बस. त्याच्यावरतीच आहे. आम्ही सकाळी चहा बिस्किट खाल्लेलं म्हणजे संध्याकाळी जेवण. असं बघा, असं उपास धरू शकते. असं छोटं मोठं खाऊन तर एकदम टोटल एकदम उपास नाही धरू शकत. चाय घेते या चाय घ्यायला तुम्ही तर काही गर्दीमध्ये एवढा चाय पिते. पीठ पण मळून ठेवले त्यांनी, डाळ झालाय. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघता, कोणत्या गावातून कोणत्या शहरातून ते पण मला नक्की सांगा. म्हणजे मला पण माहिती पडेल व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघता. कमेंटमध्ये लिहिण्यात आहे व्हिडिओ कुठून बघता, कुठपर्यंत माझे व्हिडिओ पोचले म्हणजे मला पण समजेल. असं छान वाटतं. आता बघा तेल ठेवणार आणि विसरून जाणं सांडायची भीती. कारण की एक बॉटल फेकून दिली मी. बॉटल थोडी खराब झाली तर मी ठेवत नाही, ती बॉटल फेकून दिली. आता हा डब्बा पण फेकून देणार आहे. एवढे तेल संपलं. आता भरले, दुसरे आता बॉटल शोधायला लागेल. तुम्हाला किटली आहे का ताई, तर किटली 2-2 किटल्या, मोठी किटली छोटी किटली 2-2 किटल्या आहेत. आणि अगोदर अजून पण होत्या तर त्या मी सर्व भांड्यामध्ये टाकून दिल्या. कारण मी यूज नाही करत ते सगळं ना, तेलकट तेलकट होतात. ती किटली ठेवली ना खाली तर मला किटली नाही आवडत नाही. किटली तेल सगळं सांगतं ना, मला आवडत नाही किटली, ती यूज नाही करत. मग अगोदरचे 2 एक छोटी किटली होती ती गावी पाठवून दिली होती. छोटी किटली गावी आहे. मला मी दाखवून एक दिवस ना गेले ना गावी. आताचं काय नक्की नाही गावाला जायचं की नाही. दीदी म्हणते मग मी गावी येत, तुम्ही का गावी येत नाही, हॉस्टेल नाही तुम्ही येत नाही. पण किती पण येईल ना मग तिकडून. तर ती बोलली मग तुम्ही गावी या, यात्रा पण आहे तर मी तिला बोलले बघू आता पप्पा वरती सर्व. ते म्हणजे ते काय बोलतात की तुम्हाला गावी नेतो आणि बघ असं होतं सोडवतो. यात्रा झाली काही म्हणजे यात्रेच्या दिवशी एक दिवस राहतो आणि दुसऱ्या दिवशी येतो मुंबईला आणि मग परत मग तुम्हाला नंतर घ्यायला येतो. मग मुलांचं काय म्हणणं आहे, पप्पा तुम्ही पण राहा, आपण संगत जाऊन संगत जेवू. डबल हेलपाट्या नको. आणि पप्पांचे खायचे हाल होतात, जेवणाचे हाल होतात. एकच दिवस ठीक आहे, पण 2 टाईम खायचं खाणं म्हणल्यावरती एक तर आधीच व्यवस्थित ते खात नाही जेवण जरी घरात असलं तरी. पण शेवटी जेवण ते जेवण असतं ना त्या हिशोबाने. तर बघू आता, जर देवाने बोलवलं तर नक्की जाऊ यात्रेला. शेवटी देवाची मर्जी, आपण कोण आहे ठरवणारे की कुठं जायचं नाही जायचं, सर्व तो करून देणार आहे. करता करविता असं काय म्हण आहे, चुकलं असेल तर सॉरी. नाही ना, तो सर्व काही आपल्याला करून देणारा आहे, घडवून देणारा आहे. जायला भेटतात ना, मला तर खूप मन आहे की मला गावाला जायचं आहे, यात्रेला जायचं आहे. ते बघू शकतो म्हणतात ताई शिरा का नाही बनवत, गोड काय नाही बनवते बघा. मला फिरवायला येत नाही आता ना, फोड यायला लागले. तुम्हाला तिथून दिसत नसतात इथून आता दिसतंय का बघा, नाही दिसणार त्यामुळे येत नाही. आता भाजीच हलवायला येत नाही. ह्या बोटाला थोडं जास्त लागलंय, हा बोट जास्त भाजलंय. ठीक आहे, कसं असतं ना काय, आता कसं गावची यात्रा आहे म्हणजे आपली गावदेवी असते ना, ती यात्रा आहे, त्या यात्रेला आपण गेलं पाहिजे. कसं नंतर मग आपल्याला त्रास होतो, आपण जाणार नाही तर आपल्या मुलांना आपल्याला त्रास होतो. आपण गेलं पाहिजे. पण काय असं बघा अडचणी येतात काही, तर काय करू शकतो आपण. जर देवाने बोलवलं नक्कीच आपल्या यात्रेला. यावर्षी ते गेल्या वर्षी गेलो होतो तुम्हाला
व्हिडिओ शूट केला होता की नाही लक्षात नाही, मला असं नव्हता शूट केला गेल्या वर्षीचा, कारण की नव्हता शूट केला, एवढं लक्षात नाही माझ्या व्हिडिओ शूट केला होता की नव्हता. आता ब्लॉगिंग नव्हते करत, त्या व्हिडिओ रेसिपीज फक्त होते, म्हणून असं पण केला, एवढं लक्षात नाही, मला बघावं लागेल, तर गेल्या वर्षीचा आठवत नाही. थोडं नव्हता केला, सॉरी नव्हता केला, केला पण होतं वाटतं. एक गावचं घर दाखवलं होतं तुम्हाला, केलं होतं वाटतं, फक्त घराचा शूट केला होता, मंदिर आमच्या पाठीमागचं आणि झाडं तुळस वगैरे तेवढाच शूट केला होता, बाकी नव्हता केला. हो केला होता, तुम्ही जाऊन बघा, पण तुम्हाला चेक करायला लागेल, तो आपल्यालाच गेलो तेव्हाचा होता, कधी दिला सोडवायला गेलो तेव्हाचा होता हॉस्टेलला. बाजूचा टाईम आवाज येत असेल तर सॉरी, तर डायरेक्टली आवाज म्हणजे बोलत आहे तर बाजूचा आवाज काही नाही करू शकत, त्यासाठी सॉरी. गप्पा मारायला भरपूर अशा आवडतात मला. तिखट हात ते सगळं मिरच्या घातले आणि तेच हात मगाशी पण तोंडाला लावले, आता पण तेच करतो. भाजून चपात्या कशा करू मला ते टेन्शन होत आहे ना. आणि एकदा ताईनं मला सांगा नक्की कमेंटमध्ये, मी रेसिपी दाखवू का, ब्लॉग असा दाखवू, तुम्हाला आवडतो का ब्लॉग, किंवा माझ्या गप्पा ऐकायला, माझ्यासोबत गप्पा मारायला आवडतात की नाही. कोणी काय जबाब देत नाही, जबाब देत जा, मला कमेंट करत जा. तुमच्या प्रोत्साहनाची, तुमच्या सपोर्टची भरपूर अशी गरज आहे. आणि जरी सपोर्ट नाही केला तरी पण तुम्ही प्रोत्साहन देत जा की ताई असा व्हिडिओ बनवतो, तसं बनवतो, छान बनवतो, काहीतरी बोलत जा, तर मला पण जेणेकरून बरं वाटतं, छान वाटतं. सकाळी म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर खूपच गप्पा झालेल्या आहे. कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये थोडंसं जे डोक्यात असतं ते म्हणजे मी तुमच्यासोबत बोललेले आहे, मुलांसोबत कसं आपण बोलायचं किंवा काय करायचं किंवा हे ते म्हणजे इकडचं तिकडचं थोडंसं, किंवा स्वतःबद्दल, किंवा आपलं म्हणजे आपल्या पायावर आपण उभं राहायचं, कोणावरती आपण अवलंबून राहायचं नाही, आपण आपलं म्हणजे आपण आपलं एक हे निवडायचं की आपल्याला काय करायचं आहे. भले आपलं वयामध्ये जायचं नाही, वय बघायचं नाही, आपलं वय कमी आहे का जास्त आहे, काहीतरी एक बोलतो ना, एक काहीतरी म्हणजे हे निवडायचं की आपल्याला हे केलंच पाहिजे. बसून नाही फक्त घर सांभाळून, मुलं सांभाळून आणि घरातले कामं सांभाळून नाही, आपलं मन कशामध्ये रमत आहे. मी असं म्हणत नाही सर्वांनी सोशल मीडियाला चालत पाहिजे, सोशल मीडियाचा काही भरोसा नाही, यूट्यूब करतो आपण याचा काही भरोसा नाही, कधीही बंद होऊ शकतो. जसं की आता बघा यूट्यूब बंद झालं, एवढं फेमस यूट्यूब झालं होतं, यूट्यूबला एवढे जण फेमस होते, डायरेक्ट एका रात्रीतच यूट्यूब बंद झालं, मग सॉरी एका रात्रीतच टिकटॉक बंद झालं. मग ह्या यूट्यूबचा काय भरोसा, यूट्यूब पण कधी पण म्हणजे काही पण होऊ शकतं, मी असं म्हणत नाही की बंदच होईल, पण टिकटॉक पण यूट्यूबवरच होतं, फेमस झालं होतं खूप, तिथं पण खूप जण फेमस झाले होते. तिथूनच ती जी म्हणजे तिथं जे सगळेजण फेमस झाले होते जे तेच आज यूट्यूबला आहेत, त्यांची ओळख तिथूनच आहे ना. मग सोशल मीडियाचा आपल्याला काही भरोसा नाही. मी असं म्हणत नाही का तुम्ही सोशल मीडियावरती आहे किंवा मी यूट्यूबवरती आहे तर तुम्ही पण यूट्यूबवरती आहे, नाही, अजिबात नाही बोलणार. तुमची आवड निवड जपा, तुम्हाला काय चांगलं वाटतंय, प्रत्येक ताईंना गुरुजींना मी सांगते तुम्हाला काय चांगलं वाटतंय, कशामध्ये तुम्हाला आवड आहे, काय म्हणजे करायला आवडतं ते तुम्ही करा ना, कशाला बसून राहताय. असं नाही की लगेच तुम्ही काही पण गोष्टी करताय लगेच तुम्हाला पैसे भेटेल, नाही, कधीच असं होत नाही. आपण मुलांना शाळेत घालतो, त्यांची प्रगती लगेच होती का, लगेच पास होतात का, नाही ना. वर्षभर अभ्यास करूनच मी त्यांचा रिझल्ट, नंतर त्यांची परीक्षा घेतली जाते, नंतर त्यांची मार्क्स निवडले जातात, नंतर त्यांना मग ते पर्सेंटेज वगैरे भेटतात. तसंच आपलं पण आहे, आपलं पण आयुष्य तसंच आहे. कुठली पण सुरुवात करतो लगेच तर आपल्याला सक्सेस भेटत नाही, कोणत्याच गोष्टींना कोणालाच लगेच सक्सेस भेटत नाही. त्याच एक वेळ असतो, एक काळ असतो, एक टाईम असतो, त्याचप्रमाणे. आणि जर मी काय जर टाईम चुकीचं बोलत असेल एखादा शब्द किंवा कोणाची तर मी निंदा नादसते किंवा कोणाबद्दल काही वाईट बोलत नाही, जर एखाद्याबद्दल चुकीचं बोलत असेल, बोलणार तर नाही मी,
जर असं वाटतं तुम्हाला तर मला नक्की कमेंट करून सांगा ताई मला राग येणार नाही, उलटून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन की ताई तू हे अशी अशी बोललीस तर तसं नव्हतं बोलायला पाहिजे. अजिबात राग येणार नाही, म्हणून मला राग येत नाही. मी रागावरती नियंत्रण कसं ठेवायचं ते सुद्धा मला माहीत आहे. राग म्हणजे प्रत्येकाला राग येतो बघा, मग प्रत्येकाला रागावरती नियंत्रण कसं ठेवायचं, प्रत्येक गोष्टीवरती कसं हे बोलतो ना आपण समजून घ्यायचे ते सुद्धा मला जमतं. म्हणजे सर्व आपल्याला जमून घ्यावंच लागतं आणि ते आपण दुसऱ्यासाठी नाही करत, आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, त्यासाठी आपल्यासाठी करतो ना. भाजी बघूया, याचा आवाज येणार नाही. भाजी बघते. आणि मी एक सांगू इच्छिते, म्हणजे माझा आवाज जाणार की नाही माहीत नाही, का आता मी नंतर व्हिडिओ बघत असं तर माझा आम्ही एवढं म्हणजे मेहनत केली, एवढं बोलले काय काय आठवून माझा आवाजच नाही आठवत तुम्हाला. हे नंतर मला माहिती पडत माहीत नाही. व्हिडिओ डायरेक्ट लास्टला बघते मी. लास्टला पण आधीमध्ये नाही, पूर्ण स्वयंपाक झाल्यावरती, जेवण झाल्यावरती नंतर व्हिडिओ मी बघते, चेक करते, नंतर एडिटिंग करते. असं नाही की लगेच व्हिडिओ अपलोड एडिटिंग वगैरे करते नाही. कुठं काय बोलले ते पण बघावं लागतं. तर आवाज मी बघा आता मी बोलले तर कुठे आलं. हां, तर एक सांगू इच्छिते, जर कोणी आलं तर मी शांत बसन, कारण की ते जर आलं तर म्हणजे बोलायला बोलणार नाही मला, मग गप्प बसन, नंतर बोला. पण आता सांगते, लक्षात आलं तर विसरून गेले मला. पीठ चपात्या करायला गेले म्हणजे आपलं बोलणं पण होईल आणि एकीकडे स्वयंपाक पण होईल. नाही तर असं होईल स्वयंपाक राणी ना बोलणं चालू होईल. खूप म्हणजे खूप मला गप्पा मारायला पाहिजे. हे अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही आहे की मला गप्पा मारायला आवडतात. हे आता जसं मी तुमच्यासोबत बोलते तेव्हाच मी तुम्हाला सांगते की मला गप्पा मारायला टाईम आवडतात. खूप आवडतं, छान. आणि असं नाही की इकडचं मी इकडचं तिकडचं सांगत नाही किंवा पण अजून एक मिनिट. हा बोलिये. नहीं है आपल्याकडे टाकी आहे ना. नाही नो आए नहीं अभी क्या काम है. नहीं वो आए नहीं, क्या नाम बोले आए नहीं अभी तक. नहीं आपसे बोल के गया तो आए नहीं ना अभी तक. हाँ बोल के हाँ सॉरी ताईंनो, याचं काम असतंय, कोणी कोणी येत असतं म्हणून मी ना आवाज नंतर देते. पण आज असा विचार केला की नंतर आहे ना, आज मला थोडासा आराम करायचा आहे ताईंनो. आराम म्हणजे कालपासून थोडीशी तब्येत डाऊन आहे, थोडंसं पोट वगैरे दुखते, कमर वगैरे, म्हणजे तब्येत थोडीशी डाऊन आहे. तर मला सकाळी पण थोडी तब्येत खराब होती, तसंच मी काम केलं तर ठीक आहे. तर म्हणजे आज थोडासा आराम करून म्हणजे मला व्हिडिओ एडिटिंग करावं लागणार नाही, वेगळा टाईम देऊन फक्त सकाळी मी अपलोड करेन एवढंच. बाकी मला व्हिडिओ आता जर आता आवाज व्यवस्थित झाला तर मी व्हिडिओ एडिटिंग करणार नाही. तरी पण कुठं कुठं जर आवाज नसेल व्यवस्थित ऐकायला येतं तिथं मला मग व्हिडिओ एडिटिंग करावं लागेल. हो, तर काय बोलत होते बघा, असं होतं कोणी ना कोणी येतं. मला असं वाटतं ना, आपल्या मुलांची काळजी आपण इथपर्यंत घेतली पाहिजे. मुलं लहान असो मोठे असो. मी तर माझ्या मुलांना लहानपणापासून असं नाही की फक्त लहानपणीच सांगितले नाही, आत्ता पण ते सांगते. कधी जर शिवाय आली वेळ म्हणजे कधी जर असं आपण बोलतो बघा बसल्यावरती, रागवतो वगैरे मुलांना अभ्यास वगैरे, कधी बोलतो आपण त्यांना काय सांगत असतो त्यावेळेस बोलते, म्हणजे बोलतच राहायचं. आणि जसं त्यांना समजायला लागलं, जेव्हा मुलांना समजतं, एक मला असं वाटतं 7-8 वर्षाच्या नंतर नाही, मला असं वाटतं 10 वर्षापर्यंत, 10-11 वर्षांनंतरच मुलांना थोडंसं समज येते की बाबा माणूस काय बोलतो, त्याचा अर्थ थोडासा समजायला लागतो. तर आपल्याला समजतं की आपल्या मुलांना कितपर्यंत समजतं, त्यावेळेस आपण बोलायचं, मुलांना सांगायचं. तर मी तेव्हापासून सांगून ठेवलं आहे बघा माझ्या 3 मुलांना. आणि आत्ताही कंटिन्यू म्हणजे कधी पण असं वेळ निघला किंवा आपल्या टॉपिक निघला तेव्हाही बोलते. तर त्यांना असं सांगून ठेवलं आहे की आता कसं सांगू मी, त्यांना असं सांगून ठेवलं की तुमच्या
तुमच्या आयुष्यामध्ये कितीही उतार चढाव येऊ दे, कितीही प्रॉब्लेम येऊ दे, कितीही संकट येऊ दे, किती दुःख येऊ दे, कितीही सुख येऊ दे, प्रत्येक गोष्टी मला सांगत जा. एखाद्या वेळेस तुम्ही सुख जर नाही सांगता आलं ना, सुख म्हणजे एक पकडा तुम्ही, पण दुःख नेहमीच, दुःख तर म्हणजे ना आठवणीने सांगा. काय दुःख म्हणजे काय तुमचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला, लहानपणीच नाही, लहानपणापासून म्हणजे लहानपणापासून ते मोठे होताना तुम्ही आईसाठी कोणतेही मुलं कधीच मोठे होत नाही, आईपेक्षा मोठे होत नाही. आई तिच्यासाठी त्यांच्यासाठी मोठी असते. ती आपल्या मुलाला किती मोठं होऊ दे, ते 50 वर्षाची होऊ दे, 60 वर्षाची होऊ दे, तोपर्यंत ती आई आहे तोपर्यंत तिला असं तर माझी मुलं लहानच आहे. भाजीचा आवाज जाऊ द्या. तिला असं वाटतं माझी मुलं लहानच आहे. तर मी म्हणजे सुरुवात आपण आपली मुलं लहान आहेत तोपर्यंत पासून करायची. तर मी तेव्हाच त्यांना सांगून ठेवलेलं आहे, आयुष्यामध्ये कसलीही म्हणजे तुमच्याकडे किती पैसा अडका असू दे, किती सुख असू दे, काही असू दे, पण फायनान्शियली प्रॉब्लेम, परत मानसिक प्रॉब्लेम, मानसिक तणाव म्हणजे कसलाही प्रॉब्लेम, कोणी टोचर करते त्यांना बाहेर, ऑफिसमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा मित्रमैत्रिणी किंवा बाहेर आजूबाजूवाले या गोष्टीमध्ये, किंवा काही त्यांना म्हणजे फायनान्शियली प्रॉब्लेम आहे ऑफिसमध्ये पैशाचा, किंवा कोणाकडनं त्यांनी लोन काढलेलं आहे, कोणाकडचे पैसे भरायचे आहे, कोणाचे हप्ते भरायचे आहेत, किंवा त्यांना काय प्रॉब्लेम आहे म्हणजे तर, किंवा आईवडिलापासून मुलं लग्न झाल्यावरती बघा वेगळे राहतात. मग ती मुलगी, आईवडिलांची मुलगी असू किंवा मुलगा असू, मी असं म्हणत नाही की तुम्ही मुलालाच फक्त विचारा, नाही, मुलगी पण तुमची आहे, जितका तुमचा मुलगा आहे तितकी तुमची मुलगी पण आहे. मग तुम्ही मुलीचं लग्न झालं म्हणून तुम्ही तिच्यासोबत या गोष्टीतून संबंध तोडू शकत नाही की तिचं लग्न झाले, ती तिच्या घरी आहे, ती कशी पण असू दे, आपण तिला विचारपूस करणार नाही, किंवा तिचा आज काय प्रॉब्लेम चालू आहे, तिला आज कसली गरज आहे, किंवा ती सांगत नाही, आपण तिला विचारलं पाहिजे की बाबा काय प्रॉब्लेम आहे का. तुम्हाला थोडं जरी तुमच्या कानावर आलं, तुमच्या मुलांचं, मुलगा असू किंवा मुलगी असू, की बाबा आपले मुलं आहेत, तुम्हाला त्यांचं दुःख बघवण का, काय काय वडिलांना बघवत असेल ते विचारणार नाही. पण ज्यांना बघवत नसेल ते थोडं जरी तुमच्या कानावर, माझ्या मुलांना थोडंसं काहीतरी मला प्रॉब्लेम वाटतोय यांच्या लाईफमध्ये, यांना फायनान्शियली प्रॉब्लेम वाटतोय, यांच्या मुलांचं शिक्षण आहे किंवा यांचं बिझनेस आहे किंवा काही पण आहे, तर तुम्हाला त्यांच्या संसारामध्ये थोडासा काहीतरी प्रॉब्लेम वाटला, त्यांना फायनान्शियली कसला पण प्रॉब्लेम असू शकतो, असं म्हणत नाही. म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम असू शकतो, किंवा धंद्याचा प्रॉब्लेम, बिझनेसचा प्रॉब्लेम असू शकतो, किंवा त्यांचा काही प्रॉब्लेम असू शकतात. तुम्ही तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तर मी माझ्या मुलांवरून सांगते, माझ्या मुलांना सांगितलं, तुम्हाला आत्तापासून, म्हणजे तेव्हा सांगितलं तर आत्तापासून ते भरपूर मोठे व्हा, तुमचं लग्न होईल, मुलं होतील, तुम्ही मोठे होता, तुमची मुलं मोठे होतील, पण तेव्हा पण तुम्हाला काही अडचणी असू दे, काही प्रॉब्लेम असू दे, तुम्ही मला न संकोच मला सांगा. त्यासाठी मी माझ्याकडे काही असू न असू, मी तुमच्यासाठी उभं राहायचा परिपूर्ण प्रयत्न करन, आणि तो करून ठेवणार. एका आईमध्ये एवढी जिद्द असते की आपल्या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. तो प्रॉब्लेम फक्त पैशाचा किंवा दुसरा कसला असतो तो नाही, टॉर्चरचा, तो नसू शकतो, वेगळाही प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे बघा, आता प्रॉब्लेम म्हणायला गेलं तर भरपूर प्रॉब्लेम आहे. संसार म्हणण्याचा प्रॉब्लेम, कोणाची बायको व्यवस्थित नसते, कोणाचा नवरा व्यवस्थित नसतो, कोणाची मुलं व्यवस्थित नसतात, तर कोणाच्या सासरचे व्यवस्थित नसतात, तर कोणाचं आजूबाजूवाले व्यवस्थित नसतात, तर कोणाचं सगळं व्यवस्थित असतं, तर त्यांच्या घरामध्ये काय बोलतात ना, मुलं व्यवस्थित वागत नसतात, नवरा व्यवस्थित वागत नसतो, किंवा पैशाचा प्रॉब्लेम असतो, त्यांचा बिझनेसचं, त्यांचं काय सर्व्हिस करतात, ते जॉब वगैरे करतात, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, त्यांचं म्हणजे पैसा पाण्याचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, मुलांचं फी भरायची किंवा काही पण. तुम्ही समजून घ्या. तर मुलांना सांगितलंय, कधी असं मी तुम्हाला अंतर देणार नाही, आणि हा पण विचार करणार नाही की तू मोठा आहेस किंवा हा मधला आहे किंवा ही मुलगी आहे, तिन्ही पण मला सारखेच असणार आहे, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत. तर ह्या आयुष्यामध्ये, तुमच्या उद्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला काही संकट येऊ, कोणतेही दुःख येऊ, तुम्ही मला कोणताही संकोच, कोणतंही म्हणजे हे न करता मला तुमचं दुःख, मला जे आहे ते सांगा, ते मी तुमचं सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन, तुम्हाला काहीतरी मदत करेन. मदत म्हणजे तुम्हाला त्यातून बाहेर काढेन. आणि एक आई तेवढी जिद्द ठेवते की आपली मुलं त्यातून बाहेर निघावे,
तर मी तर तेच प्रयत्न केले, म्हणजे अगोदरपासून म्हणले की बघा मी तुमच्या पाठीशी हमेशा उभी राहणार आहे, कोणी उभं नसू द्या, माझ्या मुलांच्या पाठी मी हमेशा उभी राहणार आहे. मी हा कधीच विचार करणार नाही की माझ्या मुलांचं उद्याचं सांगते, कधीच विचार करणार नाही माझ्या मुलांचं लग्न झालं किंवा माझी मुलं आज एवढे मोठे झाले, एवढे कमवतात, हे शिक्षण घेतले किंवा हे ह्या पदवीवरती आहेत, पण त्यांच्यामध्ये जर अगोदर सांगून जर ठेवलं की काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, ते उद्या तुम्हाला नक्की सांगणार की मम्मी आमच्या आयुष्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, नक्कीच सोडवण्याचा आपण मम्मी म्हणून, आई म्हणून, मोठी एक व्यक्ती म्हणून आपण प्रयत्न करू आणि तो मी नक्की करणार. माझ्या मुलांना मी हे सांगून ठेवलेलं आहे आणि दरवेळेस ते सांगत असते, कुठल्या एक टॉपिक मुलं काहीतरी असतं सांगते बघा, काही असं छोटे मोठे ठीक आहे, आत्ताच्या वेळेस मुलं सांगत नाही, आत्ताचं ह्या वयामध्ये मुलं सांगत नाही किंवा काही पण नंतरचे जे प्रॉब्लेम असतात बघा, आताचे पण काही जर प्रॉब्लेम असतात ते मुलं सांगतात पण छोटे मोठे असतात, त्यांच्यामधले मित्र मैत्रिणी वगैरे ते सांगत नाही जास्त करून. नंतर मोठे पण प्रॉब्लेम जर आले त्यांच्या आयुष्यामध्ये, आणि हे फक्त आईवडिलांसाठी लागू होत नाही, फक्त आईवडिलांनीच मुलांकडं किंवा मुलीकडं बघणं, हे सासू म्हणजे आईवडिलांसाठी लागू होतो हा नियम. म्हणजे त्यांनी पण हा नियम एक बनवला पाहिजे, आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं. आपले मुलं लग्न झाले, धंदा पाणी व्यवस्थित कामाला करतायत, मुलं बाळा आहे, लांबून छान दिसतंय, पण त्यांच्या आयुष्यात थोडंसं, त्यांच्या घरात थोडंसं, त्यांच्या लाईफमध्ये थोडंसं तुम्ही जाऊन बघा काय चालले काय नाही, थोडीशी दखल द्या बाबा. ते खरंच म्हणजे त्यांच्यामध्ये काय चालू आहे नक्की, त्यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे, किती उतार चढाव चालू आहे, तर थोडंसं म्हणजे तुम्ही पण प्रयत्न करा थोडंसं त्यांना, म्हणजे ते पण त्यांना माहिती पडलं की आपल्या आईवडिलांनाही माहिती आहे, आईवडील सपोर्ट करतील, ते पण जे मुलं बघत नसतील आईवडिलांना, ते मुलं पण बघतील का तर आईवडिलांनी ह्या गोष्टीला सपोर्ट केला आहे. बाकी तुम्ही कर्मावरती सोडा, नाही बघतील त्यांचे कर्म, बघतील तुमचे कर्म, बरोबर ना, असं मला म्हणायचं आहे. आणि हो, आईवडिलांसाठी तर आहेतच, पण सासू सासऱ्यांसाठी पण आहे. आईवडील जेवढं लक्ष देतील, तर काही आईवडील लक्ष देतील, पण मीच बोललेले आहे माझ्या मुलांना, तर मी माझ्यावर सांगते मी लक्ष देईन, म्हणजे एक आई म्हणून लक्ष देईन मुलांकडे, किंवा आई म्हणून एक जबाबदारी सांगत की मुलांनी ते जे सांगितलं त्याकडे लक्ष देऊन मला सांगावं. प्रत्येक मुलींनी आपल्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या आईवडिलांना सांगावं. तसंच सासू सासऱ्यांचं पण कर्तव्य आहे, त्यांनीही आपल्या मुलांना येऊन विचारावा, सासू सासऱ्यांनी आईवडिलांनी विचारावा, आणि आईवडिलांनी विचारावा. जर वेगळे राहत असेल, लांब राहत असेल, लांबून सर्व चांगलं दिसतं हो, पण जवळून त्यांच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम असतो थोडेसे ते पण जाणून घ्यायचे प्रयत्न करा. ते तुम्हाला पैसा पाणी किंवा काही मागणार नाही, एक तुमची थोडीशी बोलता ना पैसा पाणी किंवा प्रॉपर्टी वगैरे काय नाही मागणार, फक्त तुमचा एक सल्ला असतो ना, सल्ला, त्या सल्ल्यातनं काय थोडीशी तरी तुमची मदत त्यांना होत असेल, मदत किंवा एखादा सल्ला, मोठ्या माणसाचा एखादा सल्ला काफी असतो बघा. तर मी तर माझ्या मुलांना हे सांगितलेलं आहे मला, आणि आपल्याला कोणाकडून अपेक्षा नाही, आपल्याला तर असं कोणी सांगितलेलं पण नाही, पण जसं मला समजायला लागलं म्हणजे की मुलांना असं सांगितलं पाहिजे, तर तेव्हापासून मी मुलांना सांगितलेलं आहे. आणि दरवेळेस माझं बोलणं असतं मुलांना की कधीही आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असू द्या, मी तुमच्या संग लास्टपर्यंत आहे, फक्त ते काय प्रॉब्लेम आहे ते मला सांगा, मला माहिती पडलं तर मी ते प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करेन, असं सांगितलेलं आहे. कोण आहे आर्य? कोण नाही, मला असं की ना कोणतरी आलं. कोण आहे आर्य? मी आवाज दिला बेटा, आर्य आलेला आहे, आता आवाज डायरेक्ट बोलत आहे मी. आणि तू काय झालं त्याला, म्हणजे काय नाही बघा, एक डाळ भात झालेला आहे. किती वाजले बेटा? 9:15 वाजले. अरे तुला किती दिवस झाले बोलते मी, घडी काढ वरतून. हा झालं, चपाती करते देवाला थांब जरा. बघा उशिरा
म्हणजे उशीर पण नाही झाला, 9:15 वाजले तर बघा जेवण दे. आणि लवकर झालं अजिबात. हा ते उचल ना बेटा, ते उचल ना, प्लेट उचल ना, ते काकू जायला येते. आणि ऍडजस्ट नको ऍडजस्टमेंट नको लाव, नको आवाज येणार नाही, नको लाव. बघा ऍडजस्टमेंट लावलं ना मग माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. मग मला माझं डबल काम होणार, दुसरं काय नाही. मला डबल काम करायचं नाहीये. फक्त जर कोणी आलं तर मी, आणि त्यांना लवकरच ना, अरे थांब 2 मिनिटं थांब. इंस्टाग्रामला पण आता मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे, आपले ब्लॉग, मिनी ब्लॉग्स किंवा रील्स वगैरे. 2 मिनिटं थांब. तर आर्य मला आज खोलून देणार आहे इंस्टाग्रामला दुसरं अकाउंट माझा. प्रायव्हेटचं आहे माझं, पण ते प्रायव्हेटचं नाही तर मी इंस्टाग्रामवरती पण आपले व्हिडिओ, रेसिपी आणि असे रील्स वगैरे जे शॉर्ट्स व्हिडिओ टाकते ते टाकणार आहे. शॉर्ट्स म्हणजे आपले रेसिपीचे ब्लॉगमधले शॉर्ट घेऊन व्हिडिओ टाकणार आहे. तर कालच खोलत होता तो रात्री, तर मी त्याला म्हणजे नको खोलू का, उद्या खोल म्हणजे आज. तर आज हनुमान जयंती आहे, म्हणजे चांगला दिवस पण आहे, तर आजच्या दिवशी खोल. पण दिवसभरात त्याला 2-3 वेळेस सांगून झाले. त्याला अजून त्याच्या मोबाईलपासून, गेमपासून टाईम भेटत नाही बघा. मम्मी झोपता वेळेस. आता म्हणले झोपता वेळेस तू खोलणार, मग माझा आजचा दिवस जाणार ना. मी आजच्या दिवसासाठी तुला थांबवलं होतं की उद्या कर म्हणून, उद्या चांगला दिवस आहे. आता तू 12 वाजता करणार झोपता वेळेस, तर 12 वाजल्यावर टाईम तर निघून जातोय. बघू आता कधी करतोय. पण म्हणजे उद्यापर्यंत आपले व्हिडिओ त्याच्यावरती स्टार्ट होईल. जर त्याने आज खोलून दिलं ना, म्हणजे 12च्या अगोदर तरी पण मी पहिला व्हिडिओ अपलोड करेन लगेच. बघू आता त्याला किती वेळ लागतो, किती वेळ नाही. कारण की हे माझं पूर्ण व्हिडिओचं काम झाल्याशिवाय त्याच्या हातात मोबाईल येणार नाही माझा, असं होईल. ठीक आहे. तर आज खूप गप्पा झाल्या ना ताईंनो. आणि मी जे हे सांगितलं ते मला असं किती ताईंना पटतंय मला माहिती नाही, पण मी माझ्या मुलांना सांगितलंय. आणि मी आज यूट्यूबसाठी किंवा मला काहीतरी सांगायचं म्हणून सांगत नाही, तर मी अगोदरपासूनच माझ्या मुलांना सांगितलेलं आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये आत्तापासून ते आजपर्यंत, जोपर्यंत मी आहे, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम्स, काही अडचणी आल्या तर त्या मला तुम्ही सांगा. मी त्या जेवढं मला होईल तेवढं मी दूर करण्याचा प्रयत्न करेन. पैसे देण्यापासून असू दे, कोणता व्यवहार असू दे, काही पण असू दे, मोठ्यांना आपल्याला सांगायचं. त्यासाठी ना आईवडिलांनी मला असं वाटतं मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट त्यांनी येऊन आईवडिलांना सांगावी. प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेस तर बघा असं नव्हतं की काहीतरी आपल्याला आईवडील सांगतात की प्रत्येक गोष्ट येऊन आम्हाला सांगा. हे ते इथं शाळेमध्ये पण बघा सांगतात, लहान मुलांना कळत नाही तर बूट म्हणजे बोलतात ना बॅड टच, गुड टच, तर ते सगळं सांगतात. आपल्याला कुठं काय होतं, कुठं आपल्याला शाळेमध्ये तसं कोणी काय सांगितलं न घरामध्ये तसं कोणी काय सांगितलं. मग तसंच आत्ताचं जनरेशन आहे ना, खूपच म्हणजे हे झालेलं आहे. यूट्यूब वगैरे, त्याच्यामुळे ना यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, म्हणजे लहान मुलांच्या हातात सुद्धा फोन असतो. आपल्यालाच आपल्या कुठं हातात फोन होता, फोन तर नव्हता, माझ्याकडे तर नव्हता फोन वगैरे कधी आला नाही ते माझ्याकडं. माझा आर्य झाला ना 1 वर्षाचा तेव्हा फोन आला. ते 15 वर्ष झाले माझ्याकडे फोन आला. 15 वर्षाच्या अगोदर, त्याच्या अगोदर फोन नव्हता. 3 मुलं होईपर्यंत फोन नव्हता. फोनचं काय पर्यंत काहीच माहीत नाही. असं म्हणजे अगोदर पण माहीत नव्हतं. आता तर हे यूट्यूब वगैरे पडला पण सर्व असं माहिती झालेलं आहे ताईंनो, काय कसं ते सर्व म्हणजे माहिती झालेलं आहे. आणि माहिती करावंच लागतं. आपण जे सोशल मीडियावरती आहे, काहीतरी आपण करतो, व्हिडिओ वगैरे पोस्ट करतोय, सगळ्या गोष्टीची माहिती झाली पाहिजे आपल्याला. किती दिवस असं मला असं वाटतं अडाणी म्हणून राहायचं ना आपण. तर असं ताईंना खूप गप्पा झाल्या ना आपल्या. असं एक दिवस नक्कीच मी ना लाईव्ह येईन, मग तुमच्यासोबत गप्पा मारा. पण लाईव्ह जरी आले तर आमच्या इथं खूप म्हणजे खूप चावचाव असते. आता ना बाहेर मुलं खेळत नाहीत. मला असं वाटतं ना भरपूर मुलं अशी गावाला वगैरे गेले असं, सुट्ट्या वगैरे पडल्यात ना, त्याच्यामुळं तर मला खूप आरडाओरडा असते. लहान मुलांची तर खूप ते लपाछपी खेळतात ना, त्याच्यामुळं खूप आवाज असतो.
असं चला स्वयंपाक झाला आणि नाही करत आता गोड वगैरे, कारण की मला हाताने हलवायलाच येणार नाही. तर जेवण केलं कसं तुम्ही बघितलं ना ताईंनो. चला आता चपात्या करून घेते. आज दीदीला पण फोन नाही केलेला आज मी, मगाशी नाही लावला. लावत होते पण म्हणले तिला आता जेवायला जायचं टाईम झाला असेल ना 7:30ला, मग नाही लावला. म्हणलं तर नंतर लावून, तर डायरेक्ट स्वयंपाक झाल्यावर नाही तर मग व्हिडिओ चालू असताना तिला फोन येतो. तिला फोन येऊनच आता मग तो व्हिडिओ कट होतो, मला माहिती पण पडत नाही. मग जेव्हा दुसऱ्यांदा परत फोन आला मग आवाज येतो, व्हिडिओ कट झाल्याच्या नंतर आवाज येतो. अगोदर जर फोन आला तर आवाज येत नाही. काले ना ह्याच्यामध्ये चपात्या ठेवल्या होत्या बघा. हाताला वाफ लागते चपात्या शेकता वेळेस, त्याच्यामुळे थोडासा ना दुखते हात, जागा होते अशी वाफ लागते. तर चला मग ताईंनो, व्हिडिओ आवडत की नक्की मला सांगा. आणि आजचा व्हिडिओ पण कसा वाटला तो नक्की मला सांगा. काय बोलले, कसं बोलले. नक्की आपल्या मुलांना सपोर्ट करा. मुलं लहान असू मोठे असू, आणि त्यांना सपोर्ट करायच्या अगोदर त्यांच्या जर लहान मुलं असतील, ताईंना मला हे सांगायचं आहे की ज्यांची लहान मुलं असतील तर त्यांना आत्तापासून हे डोक्यात घालून ठेवायचं. लहान असतील तर म्हणजे त्यांना समजतं आहे, त्यांना लहानपणापासून तुम्ही डोक्यात घालून ठेवा. तुला आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तरी त्याच्यासाठी खूप असणार आहे. तू संकोच न करता मला ती गोष्ट सांगायचा प्रयत्न करायचा, आणि सांगितलीच पाहिजे हे असं बोलायचं, जसं मी माझ्या मुलांना बोललेले आहे. आता ते मुलांवरती पण आपण बघा कितपर्यंत मुलं आपल्याला ती गोष्ट सांगताय. आता आपल्याकडे आपले मुलं किती आहेत, 2, 3, 1, तर सगळेच म्हणजे सांगतील. तिघांमधले तर तिघही सांगतील असं पण नाही होऊ शकत, किंवा दोघांमधले दोघंही सांगतील असं पण नाही होऊ शकत, किंवा तिघही सांगू शकतात, किंवा एकही त्यातलं सांगू शकतो असं पण होऊ शकतं. मुलांवरती पण डिपेंड असते. आणि सगळ्यांनाच काही प्रॉब्लेम असतील असं पण नसतंय. पण तरी पण माझं म्हणणं असं आहे की आईवडिलांनी पण मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मुलं किती त्रासात आहेत किंवा काय. 1 मिनिट थांबा ताई. तर ताईंनो, हे बघू शकताय व्हिडिओ आता एंड करत आहे. आणि आजचा व्हिडिओ बघितला तुम्ही, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून आभारी आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला या टॉपिकवरती नक्की कमेंट करून सांगा. ताईंनो, जर काही चुकले असेल, काय मी चुकीचं बोलले असेल तर मी नक्कीच या गोष्टीवरती सुधारण्याचा प्रयत्न करेन, किंवा ही गोष्ट कशी सुधारायची ते प्रयत्न करेन. तर माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये द्या की ताई तू जे बोलतीस ते बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. तुम्ही जर बोलता तरच मला समजेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा. असेच छान छान असे टॉपिक तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करा. म्हणजे जे माझ्या डोक्यामध्ये चालते किंवा जे माझे विचार आहेत ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत राहीन मी. आजचे विचार पटले की नाही ते पण सांगा. आणि जेवले बघा, सगळे जेवले, मी एकटी जेवायचे बाकी आहे. पण पहिले म्हणले व्हिडिओ चेक करून घ्यावा, पहिला सर्व व्हिडिओ बघितला, नंतर मग हा व्हिडिओ जो काढला त्याला आवाज मी बोललेच नाही, म्हणजे बोलले व्हिडिओमध्येच पण आवाज खूप फॅनचा आला. माझा आवाज समजत नव्हता, फॅन बंद करायचे विसरले, त्याच्यामुळे मी आवाज आतमधला कट करून मी व्हॉइस ओव्हर देत आहे. आणि इथं मी बोलले वेगळं आहे तर वरतून बोलत वेगळं आहे, त्यासाठी असं म्हणून की आवाज आलेला नाही. तर कसा वाटला व्हिडिओ? चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.